अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं गुरुदत्त या चॅनलमध्ये मी स्वागत करते. सिंह राशीच्या शक्तिशाली आणि आत्मविश्वासू मंडळींनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत खास आणि तितकाच सावध करणारा ठरणार आहे. कारण पुढील काही दिवस सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात असे बदल घडणार आहेत ज्यामुळे अनेकाच्या पायाखालची जमीन सरकू शकते. ग्रहाची जी स्थिती तयार होत आहे ती सामान्य नाही. विशेषतः सूर्य, मंगळ आणि शनी यांची हालचाल सिंह राशीच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहेत. सिंह राशीच्या लोकांनो, मंडळींनो, तुम्ही नेहमीच धाडसी असतात, पण यावेळी परिस्थिती फक्त धाडसीने हाताळता येणार नाही. कारण एक अशी व्यक्ती तुमच्या जवळ आहे जी वरून तुमचं कौतुक करते, पण मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू आहे. पुढच्या काही दिवसात त्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येण्याचा स्पष्ट संकेत ग्रह देत आहे. विशेष म्हणजे अचानक होणारे वाद, नात्यामध्ये तणाव, मानसिक अवस्था आणि एखाद्या जुन्या गोष्टीचा पुन्हा समोर येणं हे सर्व काही साधे असणार नाही. मंडळी, विश्व तुम्हाला आधीच संकेत देत आहे, त्यामुळे पुढील काही दिवस हे शांत राहणं आणि प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सिंह राशीसाठी असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास आणि शत्रूपासून संरक्षण मिळवण्यास मदत करू शकतो. पण जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय सूर्यदेव नक्की टाईप करा. चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीच्या आयुष्यात पुढील काही दिवस कोणता मोठा बदल घेऊन येणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमची सिंह रास आहे की नाही हे मला नक्की कळवा. आणि हो, श्री स्वामी समर्थला अजिबात विसरू नका. चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात एक वेगळाच अध्याय सुरू करणार आहोत. ग्रहाची जी हालचाल तयार होत आहे ती सामान्य नाही. अनेक वर्षानंतर असा योग निर्माण झाला आहे जिथे वेळ, कर्म आणि नशीब एकाच वेळी तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणार आहे. काही लोकांना अचानक मोठा लाभ होईल, तर काहींना धक्का बसेल, तर काहींना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा खरा चेहरा दिसणार आहे. विशेष म्हणजे एका व्यक्ती शांतपणे तुमच्यावर नाराज ठेवून आहे. ही व्यक्ती तुमच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळी, त्यामुळे पुढील काही दिवस कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुमची योजना, तुमची कमजोरी आणि तुमची भावना प्रत्येकासमोर उघड करू नका. कारण ग्रह सांगतात की तुमच्या प्रगतीमुळे काही लोक आतून अव्यस्त झाले आहेत. तुम्ही जितके पुढे जात आहात तितकंच काही लोकांचं मन जळत आहे. पण घाबरू नका, कारण देव तुमच्या सोबत आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, देव माझ्या सोबत आहे. लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात जे अडथळे येत होते त्यामागे फक्त परिस्थिती नव्हती, तर ग्रहांची कठीण अवस्था देखील कारणीभूत होती. पण आता बदल सुरू होत आहे. मंडळी, अडकलेली कामे पूर्ण होतील. अचानक एखादं शुभ बातमी मिळू शकते, पण त्याच वेळी एक धक्कादायक सत्य देखील समोर येईल. विशेषतः एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल तुम्हाला असा खुलासा ऐकायला मिळेल ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्योतिषशास्त्रज्ञ सांगतात, जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात मोठा यशयोग तयार होतो तेव्हा त्याआधी त्याच्या भोवतीचे खोटे चेहरे समोर येतात. त्यामुळे पुढील 5 दिवस खूप सावध राहा. रात्री उशिराला मिळणारे फोन, अचानक येणारे मेसेज किंवा जुने लोक परत आयुष्यात येणे हा योगायोग नसतील. विश्व तुम्हाला आधी संकेत देत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा तुमच्यासाठी चांगलं असेलच असं नाही. काही लोक समोरून गोड बोलतील पण मनामध्ये वेगळेच विचार ठेवून असतील. विशेषतः आर्थिक बाबत खूप काळजी घ्या. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. पण पुढील 5 दिवसात विश्वघाताचा योग खूप प्रबळ दिसत आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला सर्वात जवळचं मानतात तीच व्यक्ती तुम्हाला मानसिक धक्का देखील देऊ शकते. पण या सर्वांमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे देव तुम्हाला वेळेआधी संकेत देणारच आहे. जर अचानक मन अवस्था होत असेल, एखाद्या व्यक्तीबद्दल विचित्र भावना येत असतील, तर त्या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण तुमची अंतर्ज्ञान, ज्ञान, शक्ती या काळात खूप वेगाने काम करणार आहे. पुढच्या 48 तासात
एक अशी घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचा खरा चेहरा कायमचा समोर आणेल आणि हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. उपाय आहेत तुमच्यासाठी. राशीसाठी दररोज सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी सूर्याला अर्पण करा. त्यामध्ये पहा मंडळी, आणि मनामध्ये शांतपणे प्रार्थना करा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे नकारात्मक ऊर्जा खूप कमी होते आणि शत्रूचा प्रभाव हा कमजोर होतो. तुमच्या आयुष्यात आता काही लोक अचानक परत येऊ शकतात. जे लोक खूप दिवसापासून दूर गेली होती ती अचानक संपर्क साधतील. प्रत्येक परत येणारी व्यक्ती ही तुमच्या भल्यासाठीच येत आहे असं समजू नका. ग्रह सांगत आहे की काही लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे मंडळी. विशेषतः सोशल मीडिया आणि फोन कॉलवर सावध राहा. तुमच्या आयुष्यातील तुमचा निर्णय काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही लोक खूप उत्साहित आहेत. त्यामुळे स्वतःची योजना गुप्त ठेवा. शांत राहा, कारण या काळात तुमचं मौनच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. स्थिती सांगते की तुमच्या जीवनात आता दोन प्रकारच्या ऊर्जा एकाच वेळी काम करत आहेत. एक ऊर्जा तुम्हाला प्रगतीकडे नेत आहे तर दुसरी ऊर्जा सतत अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे मनामध्ये गोंधळ वाढू नका. काही लोकांना पुढील काही दिवसात अचानक आर्थिक लाभ होईल, पण त्याची वेळ एकदा नातं तुटण्याची शक्यता देखील असते. पहा मंडळी, काही लोकांना प्रेमामध्ये फसवणूक जाणवेल तर काहींना मैत्रीमध्ये धोका मिळेल. पण लक्षात ठेवा, देव चुकीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करत आहे. ज्यामुळे ते दूर जात आहे याच्यासाठी जास्त दुःखी होऊ नका. तुमच्यावर आलेल्या संकटाचा, अडचणीचा शेवट आता जवळ येत आहे. पण अंतिम टप्पा काही गोष्टी मन हादरवून टाकतील. विशेषतः कामाच्या ठिकाणी आणि नातेसंबंधामध्ये खूप सावध राहण्याची गरज आहे. कमी बोला आणि जास्त निरीक्षण करा, कारण तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. पुढील काही दिवसात तुमच्या भोवतीच्या लोकांचे वागणे अचानक बदलताना दिसेल. काही लोक तुमच्यापासून अंतर ठेवतील तर काही लोक अचानक खूप जवळ येण्याचा प्रयत्न देखील करतील. पण या सर्वांमध्ये तुमचं मन स्थिर ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असा खेळ खेळत आहे ज्याची कल्पनासुद्धा तुम्ही केली नसेल आणि पुढचे काही दिवस हे सत्य पूर्णपणे उघड करणार आहे. पहा मंडळी, तुम्हाला एक उपाय सांगते. तो उपाय तुम्ही गुरुवारी करू शकता. गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तूचं दान करा आणि शक्य असेल तर मंदिरात जाऊन शांतपणे काही वेळा बसा. यामुळे तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो आणि चुकीच्या लोकांपासून तुम्हाला संरक्षण मिळतं. या काळात तुमची 6वी इंद्रिय खूप वेगाने काम करणार आहे. काही गोष्टी घडण्याआधीच तुम्हाला त्याचा अंदाज येईल. ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या मनामध्ये एक वेगळी संवेदनशीलता निर्माण होत आहे. त्यामुळे मन जे सांगत आहे त्याकडे दुर्लक्ष अजिबातच करू नका. जर एखाद्या व्यक्तीबद्दल अचानक अवस्था वाटत असेल तर त्यामागे नक्कीच काही कारणं असू शकतात. कारण तुमच्यावर नजर ठेवणारी ती व्यक्ती तुमच्या कुमकुवत क्षणाची वाट पाहत आहे. अनेक वेळा व्यक्ती स्वतःच्या चांगुलपणामुळेच अडचणीत सापडते आणि तुमच्यासोबतही हेच घडत आहे. काही लोकांवर तुम्ही सहज विश्वास ठेवता, मनापासून त्यांना मदत करता, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी स्वच्छ मनाची नसते ना. पुढील काही दिवसात तुम्हाला हे स्वतः दिसेल, स्पष्टपणे दिसेल, सत्य जाणवणार आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल दिसू शकतो. त्यामुळे कोणत्याही नात्यामध्ये अतिभावनिक होऊ नका. स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करा. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पुढील 5 दिवसात तुमच्या आयुष्यात जे काही घडेल त्याचा परिणाम पुढील अनेक महिन्यापर्यंत जाणू शकतो. त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय हे खूप महत्त्वाचे असतील. काही लोकांना अचानक प्रवासाचा योग येईल, काहींना जुन्या आठवणी त्रास देतील तर काहींना एखाद्या व्यक्तीकडून मोठं सत्य समजेल. प्रत्येक घटनेमागे ग्रहाचा खोल संदेश लपलेला आहे. तुमच्या घराजवळ किंवा ओळखीच्या वर्तुळात अशी एक व्यक्ती आहे जी सत्य तुमच्या अपयशाची वाट पाहत आहे. पण पुढच्या काही दिवसातच नशीब संपूर्ण खेळ उलटा करणार आहे. दुसरा एक उपाय सांगते मंडळी. दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन शांतपणे हनुमान चालीसा ऐका किंवा वाचा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे भीती, नकारात्मक शक्ती आणि मानसिक तणाव कमी होतो. तुमच्या नशिबामध्ये आता अचानक बदल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मंडळी, अनेक दिवसापासून अडकलेली गोष्ट पूर्ण होऊ शकते, पण त्याचवेळी एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे
ही व्यक्ती तुमची खूप जवळची असू शकते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर शेअर करणं थांबवा. तुमची योजना फक्त ठेवा. काही वेळ शांत ही सर्वात मोठी सुरक्षा असते. जीवनात प्रत्येक व्यक्तीला एक असा काळ येतो जिथे त्याला स्वतःच्या लोकांची खरी ओळख होते आणि सध्या तुमच्यासाठी तसाच काळ सुरू झाला आहे. काही लोक तुमच्यासमोर प्रेम दाखवतील पण पाठीमागे वेगळी चर्चा करतील. त्यामुळे पुढील काही दिवसात कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे आणि काही लोक ती कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची. तुम्ही आत्तापर्यंत इतरांसाठी खूप काही केलं, पण स्वतःसाठी किती वेळ दिला हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. पुढील काही दिवसात काही घटना तुम्हाला मानसिकदृष्ट्या हादरवेल, पण त्यातूनच तुम्हाला तुमची खरी शक्ती समजेल. ग्रह सांगतात की हा काळ तुमच्यासाठी आत्मजागृतीचा आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास हरवू नका. या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेला एक छोटासा संकेत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट टाळू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय आहे, रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करा आणि उशाजवळ पाण्याने भरलेलं छोटं माठ ठेवा. सकाळी ते पाणी झाडांना टाका. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं. या काळात घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अचानक वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मंडळी, रागावर नियंत्रण ठेवणं खूपच गरजेचं असतं, कारण एका चुकीच्या शब्दामुळे मोठे नुकसान होऊ शकतं. तुमच्यावर नाराज नजर ठेवणारी व्यक्ती नेमकी तुमची कमकुवत क्षणाची वाट पाहत आहे. त्यामुळे कोणासमोरही जास्त भावना व्यक्त करू नका. शांत राहा आणि वेळेला त्याचं काम करू द्या. एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा, येणारे पुढचे काही दिवस हे तुमच्या संयमाची परीक्षा घेणारच आहेत. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, पण त्याचा अर्थ असा नाही की नशीब तुमच्या विरोधात आहे. अनेक वेळा देव उशिरा देतो, पण योग्य तेच देतो. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका, कारण स्वतःच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात होण्याची वेळ जवळ आली आहे. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की येणारे पुढचे 5 दिवस हे तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे दिवस ठरणार आहे. काही गोष्टी तुम्हाला हादरवतील, काही लोक दूर जातील, काही सत्य समोर येतील, पण या सरामधून तुमचं आयुष्य एका नवीन दिशेला वळणार आहे. त्यामुळे घाबरू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणत्या परिस्थितीत संयम तोडू नका. तुमचं रक्षण करणारी शक्ती तुमच्या विरोधात असणारी प्रत्येक शक्तीपेक्षा मोठी आहे हे लक्षात ठेवा. श्रद्धा ठेवा, सकारात्मक राहा आणि पुढील 5 दिवस प्रत्येक पाऊल हे सावधपणे टाळा. या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपायसुद्धा एकदा नक्की करून बघा. सिंह राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता एक नवीन प्रवाह सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. आज जरी काही गोष्टी गोंधळलेल्या वाटत असतील, तरी ग्रहाचा स्पष्ट संकेत आहे की येणारे दिवस तुम्हाला खूप काही शिकून जाणार आहे. काही लोक दूर जातील, काही नाती बदलतील आणि काही सत्य तुमच्यासमोर अचानक उभं राहील. पण प्रत्येक गोष्टीमागे एक मोठं कारण दडलं आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, तुमच्या नेतृत्वाची शक्ती आहे आणि म्हणूनच ग्रह तुम्हाला कमजोर नाही तर अधिक मजबूत बनत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमच्यावर टीका करणारे लोक असतील, तुमच्या प्रगतीवर नजर ठेवणारे लोक असतील, पण लक्षात ठेवा, सिंह राशी कधीच गर्दीला घाबरत नाही. फक्त शांत राहा, देवाचं नामस्मरण करा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय नक्की करा. प्रत्येक गोष्ट वेळेवर सोडा, कारण पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्ती वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही दाबायला विसरू नका. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये सिंह रास आहे की नाही हे देखील मला सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. सिंह राशीच्या मंडळींनो, सध्या तुमच्या आयुष्यात कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त त्रास देत आहे हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुमच्या आयुष्यात सुखशांती आणि यश कायम राहावं हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.